हे भावी पोलीस मित्र इकडं पाय तिकडं पाहू नको, तिच्याकडे पाहू नको, नाही तर मागे राहून जाशील मित्रा, इकडं पाय. हे प्रश्न आलेला आहे गोंदिया पोलीसला 2024ला. प्रश्न असा आहे मित्रा, 18 सेंटीमीटरला आणि 14 सेंटीमीटर रुंद आयताच्या अंतर्गत बनलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ विचारलं मित्रा. पाय मित्रा कसं आहे, एक आयत असा आहे, आयात. या आयताच्या आतमध्ये एक सर्कल बनलेला आहे. तर या सर्कलचा मित्रा त्यांना वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलं. तर आपल्याला आयताच्या क्षेत्रफळावरून वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आयताची लांबी आणि रुंदी दिली आहे. तर मित्रा हे जे आयताची रुंदी आहे तेच वर्तुळाचा व्यास आहे. तर वर्तुळाचा व्यास किती येते मित्रा, 14. तर आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळाची त्रिज्या माहित पाहिजे. तर व्यास आपल्याला 14 आहे. तो व्यास म्हणजे किती राहते, पूर्ण जे वर्तुळाच्या आतमध्ये एक रेष वळली तर ते आयताचं वर्तुळाचा व्यास होते. तर त्याला 2 न भागलं तर त्रिज्या मिळते मित्रा. तर 2 न भागलं, बे एक बे, बे 7 14. तर मित्रा किती मिळाली आपल्याला त्रिज्या, मिळाली 7. आता आपल्याला या त्रिज्या मिळाली, याच्यावरून आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं. वर्तुळाचं क्षेत्रफळचं सूत्र काय मित्रा, सांग एकदा. इकडं पाय, माहित नाही ना, इकडं पाय. वर्तुळाचा क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र, पाय आर वर्ग. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे, पाय आर वर्ग. किमती ठेव मित्रा. पायाची किंमत किती राहते नेहमी, 22/7. 22/7 हे पायाची किंमत राहते. आणि आर किती आला मित्रा, रेडियस त्रिज्या किती आहे, 7. तर किती, 7 गुणिला 7 म्हणजे आर त्रिज्याचा वर्ग म्हणला ना, म्हणून 2दा 7 लिहिले मित्रा. 7 एक 7, 7 एक 7, हे 7 हे 7 कटले, उरले किती मित्रा, पाय इकडं 22 गुणिला 7. 7 दुनी 14 4, हातचा आला 1, 7 दुनी 14 आणि 1 15. किती आलं मित्रा, 154 आलं. 154 सेमी वर्ग हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे मित्रा. महत्वाचा प्रश्न आहे, इकडे लक्ष दे, तिकडे पाहू नको. बाय किती आहे, 154 वर्ग सेमी.